नवीन बॉल दिला जाईल आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हर नंतर जर का बॉल हरवला तर तुम्हाला जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. यस पंचांचा निर्णय. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती गणेश कोंडे आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडंसं अगदी आपण पाहता बाउन्स करतोय. बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या दिशेनं निघाला. डॉट बॉलनं इथून सुरुवात झाली आहे. चांगला बॉल खऱ्या अर्थानं गणेश कोंडे यांचा. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर नवीन जर्सीमध्ये आपल्याला रोहित 11 भुतिवली संघ खेळताना पाहायला मिळतो आणि ते जर्सी पुरस्कृत करण्यात आले. ते सन्माननीय निनाद नथू कराले यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून ते जर्सीज पुरस्कृत करण्यात आलेत आणि संघ ज्यांनी खऱ्या अर्थानं आज पुरस्कृत केला ज्यांच्या नावानं आज संघ खेळणार आहे ते रुपेशजी कोंडे. ओ फटका लॉब केलाय उंच हवेमध्ये. मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन दी ग्राउंड. कॅच ड्रॉप. मिस टायमिंग होता हवेमध्ये. अगदी आपण पाहताय बराच काल लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉलला जज करत होते. बरोबर बॉल खाली आले होते परंतु त्यांची बॉडी लँग्वेजच सांगत होती की हा झेल कदाचित त्यांच्याकडून ड्रॉप होईल आणि तो झेल ड्रॉप झाला. जीवदान मिळालंय सचिन पवारला. आता सॅकिंग एंडवरती आपण पाहताय गौरव भोईर अर्थात गुड्डू भोईर आणि छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ जी बॅटिंग करते आहे त्यांच्यासाठी सन्माननीय रुपेशजी भोईर आणि आकाशजी घरत यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जे प्रत्येक षटकारासाठी जर पाहायला गेलं तर ते 1000 रुपये आहेत परंतु 3 षटकार आले तर 3
सन्माननीय आजमजी तांबोली साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. हो, समोरच्या दिशेनं लॉब केला, लॉंग ऑनला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6. षटकार सचिन पवारच्या बॅट मधून हा षटकार आलाय. अगदी आपण पाहताय गोलंदाज शंकर कोंडे यांच्या विरोधामध्ये एकंदरीत टीमची धावसंख्या छत्रपती 11 तमनाट टीमची आपण पाहताय 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 19. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सचिन आणि त्याच्या साथीनं आता अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये टार्गेट सेट करायचं आहे. एक मोठी धावसंख्या इथून उभारावी लागेल, कारण की पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तब्बल 66 धावसंख्येचं टार्गेट स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं चेस केलंय. म्हणजे ते जर का पाहता इथून मात्र तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभारावीच लागेल. सन्माननीय रुपेशजी कोंडे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. रोहित 11 भुतिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय छत्रपती क्रिकेट संघ तमनात. बराच दिवस खऱ्या अर्थानं क्रिकेटपासून दूर होता आणि सगळेच खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर जॉबला असल्या कारणानं आता क्रिकेटवरती ते थोडंसं दुर्लक्ष झालंय. हो, लोवर फुल टॉस, समोर लॉप केलाय, मिस टायमिंग आहे, फिल्डर डाऊन दी बॉल, पकडली कॅच. अक्षय भोईरच्या समोर फुलटॉस बॉल आला होता आणि त्या फुलटॉस बॉलला ते कन्वर्टच करू शकले नाहीयेत. लॉंग ऑफला क्लिअर करायचं होतं, परंतु बरोबर अगदी फिल्डरच्या हातामध्ये. आणि इथून मात्र आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळतीये ती छत्रपती क्रिकेट संघ तमनाथची. अक्षय देखील बाद झाला. महत्वाचे 3 फलंदाज बाद झालेत. गौरव भोईर, त्यानंतर वैभव भोईर, अक्षय भोईर, हे 3 खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण फलंदाज आहेत तमनाट टीमचे आणि ते मात्र परतलेत. आता सॅकिंग एंडवरती तुम्हाला लेफ्टी बॅटर अनिकेत भोईर तुम्हाला पाहायला मिळतील. छोटा पॅक बडा धमाका, फार कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं या टीममध्ये जागा बनवली आणि ती निश्चित जागा बनवली नाही तर मात्र संघाच्या संघ नायकानं त्यांच्यावरती ती मोठी जबाबदारी देखील दिली. आता आपण जर पाहिलं गेलं तर पहिलं षटक देखील हाताळण्याची त्यांच्याकडे ती जबाबदारी असते. मग बॅटिंगमध्ये देखील प्रमोट केलं गेलं, बॅटिंग लाईनअपमध्ये देखील त्यांना वरती आणलं आणि ते आता ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती प्रणित, पहिल्याच बॉलवरती फुलटॉस बॉलवरती विकेट मिळाली आहे, राऊंड द विकेटनं. ओ, यावेळी ऑन साईडला खेचून मारलाय, अलॉंग द कार्पेट बॉल निघाला डीप मध्ये, फिल्डरकडनं चुकी झाली आहे, बॉल सरळ चाललाय, सीमा पार, धावा मिळतील 4. चौकार. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आता छत्रपती क्रिकेट संघ तमनात हेच म्हणत असेल की मात्र किमान 40 धावा या धावफलकावरती आल्या तर ती फायटिंग टोटल आणि त्या धावसंख्येला आम्ही फाईट करू शकतो. इतक्या धावा तर इथून मात्र बनवाव्याच लागतील आणि त्याचसाठी अनिकेतला 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये पाठवलं, कारण की समोर जर पाहायला गेला तर लेफ्टी गोलंदाज आहे आणि मग त्याच्या विरोधामध्ये लेफ्टी बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं यासाठी की मात्र त्याचा जो लेग कटर आहे तो बरोबर अगदी लेफ्टी बॅटरसाठी मात्र तो बॅटवरती येत असतो. ओ, यावेळी बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि पंच सांगतात यस, फलंदाज OUT अनिकेत भोईर आऊट. बाहेर खऱ्या अर्थानं बॉल निघत होता, त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न, परंतु बाटची कडा घेतली आणि फलंदाजीतून अनिकेत भोईरला देखील परतावा लागतंय. एका पाठोपाठ एक विकेट्स खऱ्या अर्थानं आपल्याला तमनाट टीमच्या पाहायला मिळतात. उद्देश भोईर नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती. उद्देश भोईर 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. छत्रपती क्रिकेट संघ तमनात साठी या खेळाडूनं नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समन
ती धमाकेदार खऱ्या अर्थानं बॅटिंग त्याची राहिली आहे. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सन्मान्य रुपेशजी भोईर, आकाशजी गरज यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी 3000. ओ फटका उद्देशचा मिस टायमिंग डीप एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप. संधी इथे उपलब्ध झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. बरोबर अगदी आपण पाहता डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी फिल्डर तैनात करण्यात आला होता. त्याच्या हातामध्ये हा बॉल आला होता परंतु शेवटच्या क्षणी ती कॅच ड्रॉप झाली आणि धाबा तिथून मिळाला. त्या दोन धाबा धाव फलकावरती आल्यात. 2 धाबांना धाव फलक जाऊन पोहोचलाय. 25 विकेट्स आल्यात ते अगदी आपण पाहताय 4. हो शॉर्ट बॉल होता आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी राहिली आहे रोहित 11 बोतुली टीमची. शंकर खोंडे या संघाला लीड करतात. या संघाचा खऱ्या अर्थानं कर्णधार पद ते भूषवतात आणि त्यांनी मात्र तो योग्य वापर केला गोलंदाजांचा. गणेश कोंडे यांच्यावरती ते पहिल्या षटकाची जबाबदारी. सेकंड ओव्हर. हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न परंतु सफल झाले होते. बरोबर एस्टांवरतून बॉल निघून गेला आणि पंचांनी देखील तो डॉट बॉलच घोषित केला. षटक क्रमांक 3 आता मात्र समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती आल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या छत्रपती क्रिकेट संघ तमनाच्या 4 बाद 25 धावा धावफलकावरती. म्हणजे इतका बलाढ्य संघ परंतु प्रॅक्टिस नसल्यावरती काय होतं ते आता खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचं षटक असेल. स्लॉगरला सुरुवात होईल. या षटकामध्ये किमान त्या 20+ धावा बनवाव्या लागतील परंतु एक चुकी खऱ्या अर्थानं छत्रपती क्रिकेट संघ तमना टीमच्या बॅट्समनकडनं जरूर झाले. ती कदाचित चुकी कॅप्टनकडनं देखील झाले का कारण की समोर नॉर्थ स्ट्राईक एंडवरती जो सेट फलंदाज आहे जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये गेला ज्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर तो एक षटकार आला तो सचिन पवार आणि त्याला साईक मिळालीच नाही. त्यानं आतापर्यंत फक्त 5 बॉलचा खेळ 5 बॉल त्यांनी फेस केलेत आणि त्या 5 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून त्या 8 धावा आल्यात. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं. तो आता सेकंड एंडवरती शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती लक्ष्मण. हो पहिला बॉल ऑन साईडला खेचून मारला. शंकर कोंडे जज करतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल आउट ऑफ दी पार्क. मिळतील धावा 6. ठोकलाय षटकार. हे सांगत होतो आताच अगदी आपण पाहता नितेश सर हेच सांगितलं होतं की सचिन पवारला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं होतं कारण की तो सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता परंतु त्याला जास्त स्ट्राईक मिळालीच नाही. आता शेवटच्या ओव्हरमध्ये तो स्ट्राईकवरती आला आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. लक्ष्मण खऱ्या अर्थाने शेवटच्या ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये इतकी चांगली गोलंदाजी करतात. अप्पूदादा गायकवाड आणि रुपेश दादा कोंडे ज्यांनी हा संघ पुरस्कृत केला ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून अफजल टिबाले चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज खऱ्या अर्थानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल चौकार आला. ओ यावेळी मिस टायमिंग आहे हवेमध्ये. स्वतः गोलंदाज बॉलला जज करतात. पकडली एक कॅच. टी फॉर टॅक. जसं तसं प्रत्युत्तर. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा बनवल्या आणि त्याच फलंदाजाला ते प्रत्युत्तर दिलंय. गोलंदाज लक्ष्मण यांनी मिळवले विकेट.
इथून देखील फलंदाज दर्शनला बाद व्हावं लागतंय. दर्शनची विकेट इथून मात्र सॅक्रिफाईस केली जाते. उद्देश भोईरला ती स्ट्राईक हवी आहे. सचिन पवार चांगली बॅटिंग करत होते, ते बाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र विकेट सॅक्रिफाईस. जरी दोन मोठे फटके लक्ष्मण यांच्या विरोधामध्ये आले तरी देखील कुठेही पाठीमागे न पाहता, ते न डगमगता अगदी ती धाडस दाखवलं आणि मात्र त्या 2 विकेट त्यांनी मिळवल्या. चांगली गोलंदाजी डेट ओव्हरमध्ये आम्ही पाहिलंय लक्ष्मण यांना खऱ्या अर्थानं बुतिवली टीमकडनं खेळत असताना. जे शेवटचं षटक आहे त्याच षटकामध्ये त्यांनी कमबॅक केलाय आणि आता तेच शेवटच्या ओव्हरमध्ये ओ फटका उद्देश भोईरचा लॉंग ऑफ सीमारेषा पार. धाबा मिळतील 6. षटकार समोर दिला होता, लॉप केला बरोबर लॉंग ऑफच्या डोक्यावरून आला. उद्देश भोईरचा उल्लेख केला होता. वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर आहे तो तमना टीमचा आणि नेहमीच चांगली कामगिरी करत असतो. धावफलकावरती आल्यात 41 आणि ज्या धावसंख्येकडे खऱ्या अर्थानं संपूर्ण टीम पाहत होती त्या धावफलकावरती. हो यावेळी ड्राईव्ह केला, कव्हरच्या बाजूने बॉलला काढला, डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे स्किड झाले, बॉलला फील्ड करतील तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते एकंदरीत 5 बाद 43 आणि आता टार्गेट आहे रोहित 11 बुतिवली टीमच्या अगेन्स्ट ते मात्र 44 या धावसंख्येचं. स्वर्गीय भास्कर 11 संघ आपण कुठेही जाऊ नका, यातील विनिंग टीम ती तुमच्या समयामध्ये नेक्स्ट मॅच खेळणार आहे. चला या लगेच बाहेर या रोहित 11 बुतिवली टीम आणि बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे खुरम सर आणि तो जो काय जुना बॉल आहे तो आपण आपल्याकडे घेऊन ठेवा, कारण की बॉल ज्यावेळी हरवेळ तेव्हा आपल्याला तोच बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. भरपूर चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. एकीकडे तुम्ही पाहताय रोहित 11 बुतिवली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये छत्रपती क्रिकेट संघ तमनात. सागर भोईर जे आज खऱ्या अर्थानं स्क्वॉडमध्ये नाही आहेत आणि परंतु संघासाठी संघाला सपोर्ट करण्यासाठी नेहमीच असतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. तमनातवरून जेवढे कोणी खऱ्या अर्थानं पाठीराखे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की या मुख्य व्यासपीठावरती या आणि तसंच आमचे बुतिवली गावचे जे प्रतिष्ठित मान्यवर नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या सर्वांचं अफजल टिवाले चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. चला लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा, वेळ कमी आहे, आपल्याला वेळेचं बंधन आहे कारण की 12वीची एक्झाम आहे, त्याच्यामुळं आपल्याला मॅचेस या 12च्या आतमध्येच कंप्लीट करायच्या आहेत. त्याच्यामुळं कोणताही वेळ विलंब करू नका. टायमर प्रत्येक टीमसाठी आम्ही सेट करतो आहे. आम्हाला देखील वाटत नाही की कोणत्या टीमला पेनल्टी मिळावा आणि कोणत्या टीमचं नुकसान व्हावं, परंतु तुम्ही जर का वेळ कमी घेतला तर आम्ही देखील तुमच्या पाठीमागे लागणार नाही. त्याच्यामुळं वेळ कमीत कमी घ्या. जसे आमच्या ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला त्या सूचना सातत्यानं करतच असतात. राजेंद्र भोईर सर, फिरोज खान सर आपण पाहताय, उत्कृष्ट असे पंच नेहमीच खऱ्या अर्थानं दामत नगरीमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. अचूक खऱ्या अर्थानं पंचांची नियमावली त्यांच्याकडे, अचूक निर्णय, फार कमीत कमी DRS आपल्याला पाहायला मिळतात. अनेक स्पर्धेमध्ये बरेचसे DRS घेतले जातात, परंतु ज्या वेळी हे ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये असतात त्यावेळी फार कमी वेळा ते DRSची मागणी केली जाते, कारण की इतके अचूक डिसिजन असतात. त्याच्यामुळं मग समोरचे टीम्स देखील आपण पाहताय त्या डिसिजनला चॅलेंज करायला रेडी होत नाही, कारण की त्यांना माहिती आहे जर चॅलेंज केलं तर कदाचित ते ऑफिशियलच्या फेवरमध्ये जाईल आणि आपला DRS संपेल. त्याच्यामुळं मग ते DRS देखील घेतलं जात नाही. त्यानंतर आमची MTC लाईव्हची संपूर्ण टीम, अक्षय म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे आणि आमचे कॅमेरामन अप्रतिम छोट्या आणि अभय, हे 2 कॅमेरामन अप्रतिम कॅमेरा बघ नितेश सर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे बॉल कुठे आहे कुठे नाही हे सगळं काही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक क्षण टिपले जातात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. MTC लाईव्ह म्हटल्यानंतर गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळाले. ज्या खऱ्या अर्थानं पद्धतीनं अक्षय म्हात्रे मेहनत घेतात, शून्यापासून केलेली सुरुवात आज यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेत. आज खऱ्या अर्थानं एकाच वेळी अनेक स्पर्धा कव्हर करतात.
एका कॅमेऱ्यापासून ती सुरुवात झाली होती. आज खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एका स्पर्धेमध्ये 4 कॅमेरे आणि मग एकाच वेळी 3 ठिकाणी ती स्पर्धा आणि उद्या 7 कॅमेरेसह ती स्पर्धा पाटण या ठिकाणी कव्हर करताना ते पाहायला मिळतील. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे तांडेल मंडप डेकोरेटर्स नेहमीच खऱ्या अर्थानं या स्पर्धेला अगदी आपण पाहता यशस्वी करण्यामध्ये त्यांचा अगदी मोलाचा वाटा आहे. कारण की नेहमी येणाऱ्या बाहेरनं टीम हे खऱ्या अर्थानं आम्हाला सांगत असतात की मंडप डेकोरेटर्स कोणाचा आहे, तर आम्ही देखील सांगतो की तांडेल मंडप डेकोरेटर्स. अक्षय भोईर गोलंदाजी माकवती सज्ज झाला. पहिला बॉल बाची खेळा पाठीमागे शॉट फाईन लेगला पकडली एक कॅच. पहिल्याच बॉल वरती पहिली मोठी विकेट. रोहित 11 भोतिवली टीमला धक्का क्रमांक पहिला. टीमचा कॅप्टन पहिल्या बॉलवरती 0 या धावसंख्येवरती बाद झाला. शंकर कोंडे पहिल्या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता. बादचे अगदी आपण पाहता एज घेतली आणि तिथून मात्र पहिल्याच बॉलवरती अक्षय भोईरला मिळाली आहे पहिली विकेट. 24 बॉलमध्ये 44 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या बॉलवरती शंकर कोंडीची विकेट. कमालीची गोलंदाजी अक्षय भोईरची P1च्या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. रोहित 11 भोतिवली टीम कडनं लहू पवार. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे रोहित 11 भोतिवली टीमची. आज नवीन जर्सी मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सन्माननीय निनाद नथू कराले यांच्या माध्यमातून हे टी-शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेत आणि आज ज्यांनी खऱ्या अर्थानं टीम स्पॉन्सर केली आहे ते म्हणजेच रुपेशजी कोंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. हो, आणखीन एक चांगला बॉल वेगवान होता. वेगानं बीट केलाय. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. अक्षय भोईर म्हटल्यानंतर वेग म्हटल्यानंतर त्यांची अचूकता आणि नेहमीच खऱ्या अर्थानं जितका वेगानं गोलंदाजी करतात तितकी अचूकता देखील या गोलंदाजाकडे पाहायला मिळतीये. तोच आता गोलंदाजी मार्कवरती छत्रपती क्रिकेट संघ तमना टीमकडनं पहिलं षटक घेऊन इथून सज्ज झाला. 44 धावसंख्येचा बचाव करत असताना समोर लहू पवार. हो, बाची कडा. हो, वाडजेल चैतन्य भोईर कॅप्टन कूल पकडली एक कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय कॅच पकडली आहे चैतन्य भोईरनं. स्वतःला पूर्णपणे झोकवून दिलं, डायू लगावली आणि मात्र ही कॅच त्यानं कॅरी केली आहे. दुसरा हादरा मिळालाय बॅटिंग करणाऱ्या रोहित 11 भोतिवली टीमला. फलंदाज लहू पवार बाद. काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. 44 धावा जरी या मैदानावरती कमी वाटत असतील नितेश सर, परंतु अशा पद्धतीची गोलंदाजी जर का चालू राहिली तर मात्र या धावसंख्येचं संरक्षण होऊ शकतं. परंतु आता इथून गरज आहे ती रोहित 11 भोतिवली टीमला की इथून पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं राहील. इथून विकेट हातामध्ये ठेवणं गरजेचं राहील. कारण की हीच परिस्थिती ज्यावेळी छत्रपती क्रिकेट संघ तमनात बॅटिंग करत होती त्यावेळी त्यांच्यासाठी देखील बनली होती. परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये स्विच इट केला. स्वीच आहे. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. आल्या ठोकलाय प्रतीकनं षटकार. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. अक्षय भोईरला अगदी डगआउट मधून रीड केलं. त्याची लेंथ ओळखली. तो कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय आणि जसा मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला पहिलाच फटका तो स्विच इटचा काढलाय. बॉल इतक्या दूर मारलाय की आता मात्र जा शोधूनच आणा. बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. धन्यवाद. धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहताय 6. अकाउंट ओपन झालंय. षटकारानं आल्या इरादे स्पष्ट केलेत फलंदाज प्रतीकनं. हो, यावेळी सेन्सिबल पद्धतीने ड्राईव्ह केलाय. फिल्डर शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील केली जाते परंतु पंच इथून सांगतात धाबा मिळतील त्या म्हणजे दोन धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय ते 8 वरती.
चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. रोहित 11 बुतुली टीम साठी प्रतीक जे चौथ्या क्रमांकावरती दाखल झाले. 2 बॉल मध्ये 8 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. हो यावेळी पाडल स्वीप केलाय. बॉल सरळ चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. भव्य षटकार. काय फटका होता. ऍक्शन रिप्ले MTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. बरोबर अगदी आपण पाहताय लेग समोरती बॉल होता. त्याला पीक केलं आणि मात्र इथून हा षटकारच पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. या षटकारानंतर एकंदरीत धावा 14. बघा नितेश सर पहिल्या 3 बॉलमध्ये 2 विकेट्स आल्या होत्या. धाव आलीच नव्हती. परंतु उर्वरित 3 बॉलमध्ये त्या 14 धावा बनवल्या. म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. जे खऱ्या अर्थानं तमना टीमसाठी देखील घडलं होतं की पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्या धावाच आल्या नव्हत्या. जिथे स्ट्रगलच करत होती, जिथे विकेट्सच येत होत्या. परंतु सचिन पवार आणि उद्देश भोईर यांनी जी काय बॅटिंग केली शेवटच्या 2 ओव्हरमध्ये, तिथून टीमसाठी धावा त्या एकवटल्या गेल्या. त्या धावा बनल्या गेल्या आणि 44 धावसंख्येचं टार्गेट मात्र सेट केलं गेलं. परंतु आता त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना रोहित 11 बुतुली टीमनं पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गमावल्यानंतर 14 धावा देखील बनवल्यात. मॅच संपलेली नाहीये. मॅचमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत ती चुरस आपल्याला पाहायला मिळेल. ती चुरशीची मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कारण की दोनही संघ ते बलाढ्य आहेत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये त्यांचा संघर्ष तो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अनिकेत भोईर गोलंदाजी मार्कवरती. हो पहिला बॉल ऑन साईडला केला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. अनिकेत भोईरच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला. षटकार आला काय आणि धावसंख्या फ्लाय होते काय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 20. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 विकेट सुरुवातीलाच गमावलात. परंतु आता जबरदस्त बॅटिंग करतात ऋषिकेश आणि प्रतीक. 6 बॉल प्रतीक्षा केल्यानंतर पहिल्याच बॉलवरती षटकार. हो यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. अगदी 11च्या 11 खेळाडू अपील करतात. परंतु पंच अगदी जागेवरती स्तब्ध आहेत, तटस्थ आहेत. त्यांना माहिती आहे बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्कच नाही आहे आणि इथून हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. पंचांवरती थोडासा काय होईना परंतु तो दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आता तो दबाव खऱ्या अर्थानं विपक्षी टीमवरती टाकणं गरजेचं आहे. चांगला बॉल. चांगलं मिश्रण पाहायला मिळालं. ऋषिकेशच्या विरोधामध्ये थोडासा बॅकअपने स्लोवर आला होता. बॅट अगोदर निघाली. त्याच्यानंतर बॉल डिलिव्हर्ड झाला. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस होताना पाहायला मिळतात. परंतु हे सगळं करत असताना वेळ देखील वाचवायचा आहे. ओ यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सरळ चालला. लॉंग ऑन सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. काय बॅटिंग करतायत ऋषिकेश. अगदी जर पाहायला गेलं तर बरोबर पीक करतात बॉलला. फुटवर्क अतिशय चांगला आहे. फ्रंट फुटवरती येऊन मात्र फटकेबाजी करतात आणि इथून मात्र धावा देखील अगदी मोठ्या प्रमाणामध्ये ते जमा करतात. 2 षटकार अनिकेतच्या विरोधामध्ये ठोकलेत. एकंदरीत टीमची धावसंख्या धावफलकावरती 26 आले. बनवाच्या 44 आहेत. अनिकेत भोईरवरती आक्रमण चढवलंय. सध्याच्या घडीला हा गोलंदाज तमना टीमकडे जो खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असतो. परंतु त्याच्याच विरोधामध्ये इतकी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते रोहित 11 बुतुली टीमकडनं. ऋषिकेश स्ट्रायकिंग एंडवरती. हो यावेळी बॅकफुटला आले. जागा बनवून स्ट्रोक केला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर डायरेक्ट हिट झाली आहे. परंतु बॅकअपला त्या ठिकाणी दर्शन आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत मिळेल एक सिंगल. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे टी शर्ट्स आम्हाला खऱ्या अर्थानं रोहित 11 बुतुली टीमला पुरस्कृत करण्यात आले ते निनाद नतुक कराले या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांनी आज संघ पुरस्कृत केला ते सन्माननीय रुपेशजी कोंडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आणि अप्पू गायकवाड साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. हो स्विच हिट केलाय. धावा मिळतील 6. आणखीन एक दर्जेदार फटका. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग आहे.
जे स्ट्रायकिंग एंडवरती ऋषिकेश होते 2 षटकार टोकले, 1 सिंगल घेतली आणि मात्र स्ट्रायकिंग एंडवरती अगदी आपण पाहताय फलंदाज प्रतीकला आणलं आणि जसा प्रतीक स्ट्रायकिंग एंडवरती आला त्याच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार मारलेत आतापर्यंत प्रतीकनं ते स्विचिटचे आणि एक सरळ बॅटनं देखील त्याच्या बॅटमधून षटकार आला. म्हणजे आतापर्यंत त्याने 3 षटकार मारलेत आणि धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती 33. निनाद कराले यांच्याकडून ऋषिकेश यांच्या षटकारासाठी 500 मिस टायमिंग आहे हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल, पकडली एक कॅच आणि आता मिळाली आहे विकेट फलंदाज प्रतीकची. प्रतीक आउट. जबरदस्त बॅटिंग करत होता अगदी आपण पाहताय प्रतीक आणि त्याची विकेट आली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धाबा आल्या ते अगदी आपण पाहताय 33. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 12. बॉल आणि आता 11 धावसंख्येची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता. या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात. गोलंदाज अनिकेत भोईरनं 3 षटकार त्याच्या विरोधामध्ये आलात. खऱ्या अर्थानं या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. तुम्हाला विकेटसाठी जावं लागेल. जर तुम्हाला विकेट्स मिळाल्या, जर तुम्ही डॉट बॉल फेकले तरच तुम्ही या मॅचला इथून जिंकू शकता. कारण की तुमच्याकडे धाबा बचाव करण्यासाठी धावफलकावरती आल्या त्या 33 धाबा. 12 बॉल 11. 33 धाबा झाल्यात. 12 बॉल मध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती सनील भोईर ज्यानं खऱ्या अर्थानं 6 बॉल मध्ये 2 धावसंख्येचं देखील संरक्षण केलंय आणि ते देखील रजनी स्पर्धेमध्ये. तो आता 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती, परंतु समोर ऑन स्ट्राईक फलंदाज ऋषिकेश. हो, सनीलचा पहिला बॉल ऑन साईडला खेळलाय. फिल्डरच्या समोरून बॉल टेक ऑफ करतोय. सीमा पार, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगला चौकार. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विस्फोटकरित्या रोहित 11 बुतुली टीमचे आपल्याला पाहायला मिळते. याच मैदानावरती रोहित 11 बुतुली संघ जी खऱ्या अर्थानं आमदार ट्रॉफी झाली होती, त्या ट्रॉफीमध्ये टॉप 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु यावेळी चांगला बॉल गोल्डन स्पॉट वरती चेंडू पिचिंग झाला, तिथून मात्र राईज झालाय, वेगानं पुढे निघालाय. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. याच डॉट बॉलची गरज आहे, याच डॉट बॉलची आवश्यकता आहे. कारण की हे डॉट बॉल आले तरी ही मॅच बनू शकते. तुम्हाला डॉट बॉल आणि विकेट्स मात्र मिळवाव्याच लागतील. स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम आपला कर्णधार आपण व्यासपीठाच्या दिशेने पाठवा, कारण की यातील विनिंग टीम ती तुमच्या समयमध्ये खेळणार आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 37. विकेट्स आल्या 3, बनवायचे 44. हो, खोलामध्ये टाकलाय. लॉंगॉन मध्ये बॉल त्या ठिकाणी बंटी भोईर पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. तोपर्यंत एकच धाव. एका धाब्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38. 9 बॉल आणि आता 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. 9 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता. हो, चांगला बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. ऋषिकेश जसा नॉन स्ट्राईक एंडवरती आला तसा आता मात्र आपला गोलंदाजीची जी दादागिरी आहे ती दाखवायला सुरुवात केली आहे सनील भोईरनं. कारण की एक सेट बॅट्समन ज्यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती असतो त्यावेळी ते दडपण गोलंदाजावरती असतो, परंतु एखादा नौका ज्यावेळी बॅट्समन ऑन स्ट्राईक असतो त्यावेळी मात्र त्याच्या समोर अगदी फ्री माइंडनं ते बॉल फेकत असतात आणि तो फ्री माइंडनं फेकलेला बॉल इथून आपण पाहताय तो डॉट बॉलच आला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. 4 बॉल झालेत, 5 धाबा खर्च केल्यात. हो, खोलामध्ये टाकलाय. बाची कडा घेतली, शॉर्ट फाईन लेगच्या बाजूने काढलाय. डीप फाईन लेग मध्ये. हो, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धाबा तर इथून जरूर पाहायला मिळतील. 2 धाबा आल्या. 2 धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचले 40.
शेवटचा एक बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातील. 7 बॉलमध्ये धावा बनवायचे त्या 4. 7 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक मॅच आपण 4 ओव्हरची खेळतोय. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड. त्याच्या वेळे आपल्याला काही बंधन आहेत. त्या बंधना खातीर आपण हा निर्णय घेतलाय. इथे मात्र फिनिशिंग टच दिलाय. मॅच फिनिश केली आहे MSG स्टाईलनं आणि मॅच इथून मात्र जिंकली आहे रोहित 11 बुतिवली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ. दोन्ही टीमला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे नितेशजी तरे सर आम्हाला सांगतील. चला स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम आपला कर्णधार आपण टॉससाठी पाठवा आणि रोहित 11 बुतिवली टीम